नमस्कार मित्रांनो. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली राधिका जी आहे ती सावलीला बोलते की ह्या कडव्यातल्या 2 जागा हललेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे सारंग बोलतो की कुणाची जागा हलली. त्यावरती आता इकडे ही तिलोत्तमाई बघत असते. तेवढ्यामध्ये राधिका बोलते की बघ मला आवडलाय टेक. तुझ्या समाधानासाठी तुला जर ऐकायचं असेल ना सावली, तर मी तुला ऐकू शकते हा टेक. असं जेव्हा राधिका बोलत असते तेवढ्यामध्ये तो साहिल जो आहे तो बोलतो की नाही नाही, मी ऐकलाय, अगदी सुंदर आलाय तो टेक, असं हा साहिल बोलत असतो. त्यावर सावली बोलते की अहो दादा, मला ऐकू द्या ना, मला टेन्शन आलंय. तेव्हा इकडे राधिका जी आहे ती त्या दादाला बोलते की अरे तू मगापासून बघते, तू सारखा अगदी चिडचिडच करतोय रे आणि कंटाळा आल्यासारखंच करतोय. बघू दे ना तिला, कारण एक बटन दाबल्यामुळे तुला काय प्रॉब्लेम होतोय रे, असं राधिका त्या साहिलला बोलत असते. एवढ्यामध्ये इकडे ही आपली तिलोत्तमा जी आहे ती बोलते की एकदा लाव, आम्हाला ऐकू दे. त्यावरती इकडे आता सर्वजण त्या साहिलला खूपच आग्रह करत असतात आणि तो साहिल जो आहे तो आता आपली सावलीने जे काही गाणं गायलेलं असतं, जे काही रेकॉर्ड झालेलं असतं, ते आता पुन्हा सावलीला, तिलोत्तमाला आणि सारंगला ऐकवतो. मध्ये राधिका जी आहे ती बोलते की अरे तू काय झोपला होतास की काय, काय रेकॉर्ड केलं रे तू हे, असं राधिका जेव्हा बोलत असते तेव्हा तो साहिल बोलतो की मी काहीच केलं नाही, जेवढं जे रेकॉर्ड झालं ते झालं. तेव्हा राधिका बोलते की मी काही वेडी नाही आहे आणि तू मला वेडं समजू नकोस, माझं काही पहिलं रेकॉर्डिंग नाही हे, असं ही राधिका बोलत असते. नंतर सारंग बोलतो की बहुतेक त्याला बरं वाटत नसेल, तुला झोप येतेस का रे, असं सारंग त्या साहिलला विचारतो. त्यानंतर सारंग बोलतो की चल मी तुला चहा पाजतो, चल चल, असं म्हणत इकडे सारंग त्याला चहा पिण्यासाठी घेऊन जातो. तिलोत्तमा बघत असते. त्यानंतर राधिका जी आहे ती सावलीला बोलते की याचं नेमकं काय चाललंय ते मला बघावंच लागतंय. दुसरीकडे आता सारंग जो आहे तो या साहिलला बोलतो की तुझं काय चालू होतं ते मी बघितलं बरं का. त्यावर साहिल बोलतो की माझं तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर सारंग बोलतो की तुला काही प्रॉब्लेम आहे का, तुझं काहीतरी चालूच होतं, असं सारंग त्या साहिलला विचारतो. त्यावरती साहिल बोलतो की मी माझ्या मनाने काहीच केलेलं नाही आहे, मगाशी मला भैरवी मॅडमचा फोन आला म्हणून मला हे सर्व करावं लागलं, असं पण साहिल जो आहे तो बोलत असतो. शेवटी मला नोकरीवरून काढण्याची जर धमकी मिळाली तर मी काय करणार, असं पण इकडे साहिल जो आहे तो सारंगला बोलतो. त्यानंतर सारंग बोलतो की आत्ताचा जो टेक आहे ना तुझ्याकडे, ते मी सांगेल तसंच करायचं. तर साहिल हो असं बोलतो. साहिल लगेच बोलतो की त्यांना तर तेच हवंय. तेव्हा सारंग बोलतो की मग तेच दे त्यांना, असं सारंग त्या साहिलला बोलतो. त्यानंतर इकडे राजकुमार ह्या अमृताला बोलतो की मी वाटेल ते पदार्थ करायला तयार आहे तुझ्यासाठी, बघ मग काय करायचं तुला. तर दुसरीकडे आता इकडे सावली जी आहे ती पुन्हा आपलं गाणं जे आहे ते रेकॉर्ड करत असते. तेव्हा इकडे सारंग जो आहे तो साहिलच्या खांद्यावरती हात ठेवून त्याचं कौतुक करत असतो. राधिका जी आहे ती सावलीला बोलते की कमाल, अगदी छान गायली बरं का तू, अगदी खूप सुंदर. हे नवे शब्द जे आहेत, हे नवे सूर जे आहे ते सर्व मला अगदी छान वाटतंय ग, असं राधिका बोलत असते. तेव्हा सावली बोलते की अहो तुम्ही एवढ्या मोठ्या गायिका असून तुमच्या हक्काचं गाणं मला दिलं गायला, असं सावली बोलत असते. त्यावर इकडे ही राधिका बोलते की माझ्या गाण्याला तुझा आवाज इतका काही सूट झालेला आहे, ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो, असं राधिका जेव्हा सावलीला बोलते त्यावर तिलोत्तमाही खूप खुश होते आणि इकडे सारंगसुद्धा. तेवढ्यामध्ये तिलोत्तमा सावलीकडे बघत असते आणि सावली लगेच तिलोत्तमाच्या पायांचं दर्शन घेते. त्यानंतर इकडे तिलोत्तमा आपल्या सावलीला बोलते की बाळा तू खूप सुंदर गायली. त्यावर सावली बोलते की थँक्यू, तुमच्या आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झालं, असं पण इकडे सावली तिलोत्तमाला बोलते. त्यानंतर सारंग बोलतो की पुन्हा तर काही गडबड होणार नाही ना. तेव्हा साहिल बोलतो की अगदी परफेक्ट झालंय. त्यामध्ये सारंग बोलतो की माझा विश्वास आहे तुझ्यावरती, नाही टेन्शन घेण्यासारखं एवढं काही. सावली, आज मला कळलं की मी इतक्या दिवस तुला का मिस करत होतो म्हणून. त्यावर इकडे सावली बोलते की तुमची साथ मिळाली म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले, थँक्यू, असं सावली ह्या सारंगला बोलते. त्यानंतर इकडे तिलोत्तमा बोलते की चला निघायचं का, उशीर होतोय आपल्याला, असं पण इकडे तिलोत्तमा जी आहे ती या आपल्या सावलीला बोलत असते. आता सर्वजण तिथून निघतात. तर इकडे सर्वजण गाडीमध्ये बसून चाललेले असतात. चंद्रकांत काकाही गाडीत असतात. तेव्हा काका बोलतात की सावली गाणं छान गायली का. तेव्हा सारंग बोलतो की हो, अगदी सुंदर गाणं गायली. त्यानंतर इकडे चंद्रकांत काका बोलतात की
सावली मला तुझं गाणं लावून दाखव ना, तुझं गाणं जे आहे ते लावून दाखव ना प्लीज, असं जेव्हा काका बोलत असतात तेव्हा सावली बोलते की आत्ता कसं दाखवू काका मी. तेव्हा इकडे काका बोलतात की नाही नाही, मला तुझा रियाज ऐकायचा आहे. त्यानंतर इकडे सावली जी आहे ती आता गाडीमध्येच गाणं गायला सुरुवात करणार असते. दुसरीकडे भैरवी जी आहे ती इकडे मोबाईल घेऊन ह्या सावलीचं जे काही रेकॉर्डिंग झालेलं गाणं असतं ते ह्या न्यूजवाल्यांना ऐकून दाखवत असते. तेव्हा हे न्यूजवाले जे असतात ते बोलतात की तुम्हाला ही क्लिप कुठून मिळाली भैरवी मॅडम. भैरवी बोलते की मी तुम्हाला माझी बाजू अगदी स्पष्टपणे सांगते. तुम्ही बघताय ह्या छत्रछायाखालून ती बघा कशी गाते. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर मी दिवस रात्र तिचे रियाज घेत होते म्हणून ती गाणं गाते, असं ही भैरवी न्यूजवाल्यांना सांगते. त्यानंतर इकडे भैरवी बोलते की माझ्याशिवाय तुझं काय अस्तित्व आहे, कारण जोपर्यंत ही बातमी जी आहे ती तुम्ही अशीच इथेच ठेवायची, अगदी बातमी कुठेच लीक करायची नाही, असं पण इकडे ही भैरवी बोलत असते. इकडे आता राजकुमार, बबलू आणि सोहम हे तिघेजण इकडे ह्या आपल्या अमृताला जे काही पदार्थ खावंसे वाटलेले असतात ते सर्व पदार्थ ते बनवत असतात. इकडे आपला हा सोहम जो आहे तो ह्या आपल्या राजकुमाराला बोलतो की लसूण सोलायचा आणि घोसाळी कापायची, काय काम करू मी दादा. त्यावर इकडे हा आपला सोहम जो आहे तो खूप मजा करत असतो. इकडे भैरवी जी आहे ती जयंतीला सावलीचं जे काही गाणं आहे ते रेकॉर्डिंग ऐकवत असते. तेव्हा जयंती बोलते की सावली एवढं घाण गाणं कधीच गाऊ शकत नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, असं जयंती या भैरवीला बोलत असते. भैरवी जी आहे ती बोलते की अगं आपण काय बोलतो आणि तुझं काय चाललंय, असं इकडे भैरवी जयंतीला बोलते. त्यावर जयंती बोलते की माई मी तुमची गंमत करत होते, काय चाललंय तुमचं, असं इकडे भैरवी जेव्हा बोलत असते तेव्हा जयंती बोलते की मी तुम्हाला मदत करते आता, बाद झालं माई तुमचं, असं पण इकडे ही जयंती बोलत असते. आता या राजकुमारने, सोहमने आणि बबलूने अमृताला जेवढे पदार्थ खायची इच्छा झालेली असते ते सर्व पदार्थ बनवलेले असतात आणि ते सर्व टेबलवरती या तिघांनी आणून ठेवलेले असतात. तेव्हा अमृता सर्व बघत असते. अमृता खूपच खुश झालेली असते. बबलू बोलतो की आपण तर अगदी सर्व मिशन किचन पूर्ण केलंय, चला चला. तेवढ्यामध्ये इकडे ही अमृता जी आहे ती या राजकुमारला बोलते की आता काय हो तुमचं नवीनच. तेव्हा राजकुमार हे अमृताला समोर बसवतो. राजकुमार जो आहे तो किचनमध्ये जातो आणि अमृता जी आहे ती आता जे काही समोर सर्व पदार्थ आणून ठेवलेले असतात ते बघत असते की नेमकं काय बनवलं आणि काय नाही. तेवढ्यामध्ये इकडे राजकुमार तिथे येतो. आता अमृता बोलते की माझ्या नवऱ्याला कुणाचीही नजर नको लागायला, असं पण इकडे अमृता ह्या आपल्या राजकुमारला बोलत असते. इकडे अमृता ही राजकुमारला मिठी मारते. तेवढ्यामध्ये इकडे तिलोत्तमा येते. सावली, चंद्रकांत काका, सारंग सर्वजण येतात. तिलोत्तमा बोलते की आम्हाला बबलूचा कॉल आला होता, काय झालं ग अमृता तुला. तेवढ्यामध्ये बबलू बोलतो की हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय काय मेनू बनवलेत हे बघायला बोलवलं होतं. तेव्हा इकडे सावली बोलते की वहिनी तुम्ही कशाला केला हा स्वयंपाक. तेव्हा अमृता बोलते की अगं सावली यातलं मी काहीच केलं नाही, यांनी तिघांनी हा स्वयंपाक बनवला, असं सावली बोलत असते. तेव्हा सोहम बोलतो की आम्ही फक्त थोडी थोडी मदत केली. आता इकडे चंद्रकांत काका आणि तिलोत्तमा खूपच खुश होतात. त्यावर इकडे आता अमृता ही असं जेव्हा बोलत असते तेव्हा राजकुमार बोलतो की सावली आज तुझं पहिलं रेकॉर्डिंग होतं म्हणून हे सर्व केलं, तुमच्या दोघींसाठी आम्ही हे छोटंसं सरप्राईज केलं, असं पण इकडे हा आपला राजकुमार बोलत असतो. इकडे सारंग बोलतो की बाबा आता आपण एक काम करूयात, आपण दोघांनी मिळून सर्वांना जेवण वाढूयात. तेव्हा इकडे अमृता आणि सावली बोलतात की सारंग तुझं काय नवीनच हे. तेव्हा सारंग बोलतो की नाही नाही ठरलंच आमचं आता, अगदी सर्व होणार व्यवस्थित, असं सारंग बोलत असतो. मध्ये सावली बोलते की वहिनी मी फ्रेश होऊन येते. आता सर्वजण फ्रेश व्हायला जातात. तर दुसरीकडे आता जगन्नाथचे जे आहेत ते बबलूला कॉल करतात आणि बोलतात की बबलू काय कारण काय होतं कॉल करायला. तेव्हा इकडे आता जगन्नाथला समजतं की सावलीचं रेकॉर्डिंग पार पडलं. आता अलकाताई खूप खुश होते. अलकाताई बोलते की आनंद झालाय बरं का मला हे ऐकून, खरोखर आपण जायला हवं होतं तिच्या रेकॉर्डिंगला, एकतर त्या दिवशी सुद्धा शोला जाता आलं नाही, तुम्ही गेलेत मला सोडून, आणि आज तर तिच्या महत्त्वाच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी मी नाही, असंही अलकाताई जी आहे ती या जगन्नाथला बोलत असते. तेव्हा जगन्नाथ आता या आपल्या अलकाताईकडे बघत असतो. तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.